बसेसच्या वाटा बघायच्या हिंदी इल्ला, फक्त इंग्लिश आणि तमिळ इल्ला. आपण इकडे आलात तर आपल्याला बघण्यासाठी नमस्कार यूट्यूब मंडळी, मी विशाल माने पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो आपल्या एका नवीन प्रवासामध्ये. तर मंडळी, आज मी चाललो आहे कोईमतूरला. कोईमतूर हे पडतं आपल्या महाराष्ट्राच्या बाहेर तामिळनाडूमध्ये. तिकडे जाण्याचा उद्देश असा की आदियोगी करून महादेवाचा अतिशय मोठा 112 फुटाचा स्टॅच्यू आहे. ते आज मी बघण्यासाठी, ते एक्सप्लोअर करण्यासाठी जाणार आहे व तिकडची सर्व माहिती आज मी तुम्हाला सांगणार आहे. तर चला तर मंडळी, मी निघतोय घरून, म्हणजे माझ्या होमटाऊनवरून उल्हासनगरमधून कल्याणला. कल्याणपासून आपली ट्रेन आहे कोईमतूर एक्सप्रेस, जी रोज रात्री 12:40 कल्याण स्टेशनला येते. डेलीची गाडी चालते आणि आपल्याला 2 रात्र काढून तिसरी सकाळ आपल्याला कोईमतूरला सोडते. ट्रेनमधून जाण्याचा उद्देश आहे की आपण स्वस्तामध्ये, आपल्याकडे एकच पर्याय तो म्हणजे ट्रेन. तर मी स्लीपर कोचने चाललो आणि स्लीपर कोचचं रेंट मला जे भाडं पडलं ते आहे 750 रुपये. थर्ड AC पण होतं, सेकंड AC पण आहे आणि फर्स्ट AC पण आहे. चला तर मग आपण निघूया. आणि गाडी 3 तास लेट होती म्हणून थोडा मला थांबावं लागलं गाडीची वाट बघत. आणि तिकडं मी तुम्हाला पूर्ण डिटेल्समध्ये व्हिडिओ सांगणार आहे कसं पोचायचं आहे आपल्याला तिकडे. तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्कीच करा. चला, गाडी आली आहे. आता वाजलेत रात्रीचे 2:30 आणि मी आता झोपून तुम्हाला डायरेक्ट सकाळी भेटतो. शुभरात्र. हर हर महादेव. तर मंडळी, गाडी होती लेट 3 तास. 12ची गाडी जी 3 वाजता आली, त्याच्यामुळे मी डायरेक्ट झोपलो. आणि ही होती अशी माझी सकाळ. हा भाऊ डायरेक्ट येऊन इथे बसला होता, जेवत होता. आणि हा काही कोच होता, खूप खतरनाक कोच होता म्हणून ट्रेनचं एवढं माहिती नाही दिली आहे तुम्हाला. वरती जिथं बसण्याची सीट आहे तिकडे सामान म्हणजे खूप वेगळंच होतं. तर आणखीन पुढे खूप भारी आहे. 32 तास, ते पण सिल्वर डब्यात. कसा दिवस काढतोय माझा मला माहिती, सॉरी माझा आकार ले आगो परत जाम त्रास देता मला, बसल्यापासून त्रास देते. आता गाडीला इंजन लागलंय. आता गाडी ह्या मार्गाने पुढे जाईल कोईमतूरला. बँगलोरचे 3 स्टेशन आहेत, त्या 3 स्टेशनपैकी हा बँगलोर सिटी वाटतं मेन मुख्य, जिथं अर्धा तास गाडी थांबते. आता इंजन लागलं, आता गाडी या साईडला जाईल. कोईमतूर. तर मंडळी, आपला आत्तापर्यंत 18 तासाचा प्रवास कंप्लीट झाला आहे. आपण आत्ताच बँगलोर क्रॉस केलं आहे आणि मी जेवण ते करून घेतलं. नॉर्मल थोडं खाल्लं मी. आणि आता आपली जी सकाळ होणार ती डायरेक्ट कोईमतूरमध्ये होणार आहे, 3रा दिवस. आणि तिथून आपला पुढचा प्रवास आणखीन पुढे स्टार्ट होईल. खूप छान आहे. कंटिन्यू राहा. तर मंडळी, थोड्याच वेळामध्ये आपलं कोईमतूर जंक्शन येणार आहे. कोईमतूर नॉर्थ आहे आणि 32 तासची जर्नी आपली कंप्लीट होते कोईमतूरमध्ये. आणि ट्रेनचा प्रवास एवढा काही खास नव्हता. ट्रेन खूप लेट
आणि स्लीपर कोच म्हटलं तर आणखी थोडा त्रासदायक. आणि आता ठीक आहे, आता गाडी नॉर्थला उभी आहे. जे पुढचं स्टेशन कोईमतूर जंक्शन आहे आणि तिकडे गेल्याच्यानंतर बस, हॉटेल्स मी तुम्हाला सांगेल काय कसं काय वगैरे वगैरे भरपूर काही. आणि इकडचा नजारा बघा कसला भारी आहे. अजून तर पुढं जायचं आहे आपल्याला. हीच गाडी रिटर्न, जर आपल्याला यायचं असेल तर हीच गाडी रिटर्न आहे. गाडीचा टाईम आहे 8:55 रोज डेली सकाळी चालते कोईमतूरवरून कल्याणसाठी. गाडीने हॉर्न दिला आहे, मी बसतो गाडीमध्ये आणि भेटतो तुम्हाला पुढे. 32 तासानंतर आपलं स्टेशन आलं आहे कोईमतूर जंक्शन. आदियोगी महादेवाकडे जाण्याचा मार्ग आपला. आणि ही गाडी रवा. तर मंडळी, कोईमतूर स्टेशनला आपलं आगमन झालेलं आहे. आणि आता इकडून आपल्याला खालती जायचं आहे. खालती बसेस ते बघूया. आणि हा इकडचा एक्झिट गेट खालती. आणि बस स्टेशनच्या अगदीच बाहेर तुम्हाला हॉटेल्स भेटेल एकदम समोरासमोर स्टेशनच्या समोर. मी गांधीपुरमसाठी बस किंवा ऑटो बघतोय. गांधीपुरम यांचा मेन अड्डा आहे जिथून आपल्याला बस ईशा फाउंडेशनला भेटते. आणि काय किती पैसे मी तुम्हाला सगळं सांगतो. आता मी स्टेशनवरच आहे. हे स्टेशन आहे मागं. आणि हे जे हॉटेल्स आहेत, हे जे आपल्याला दिसतं ते सगळ्यांचे हॉटेल्स आहेत. मंडळी, मी रेकॉर्ड मध्येच बंद केलं कारण ही बस माझ्या बाजूलाच उभी होती आणि फक्त 10 रुपये घेते गांधीपुरमसाठी. तर तुम्ही ऑटोने जाता तर ते 100 ते 150 रुपये घेतात. त्याच्यासाठी व्हिडिओ ही मी बंद केली आणि आपण भेटूया आता डायरेक्ट गांधीपुरमला. अय्यो, तुम्हाला सांगतो बरं, लय अवघड राव इकडं. हिंदी इल्ला, फक्त इंग्लिश आणि तमिळ इल्ला. आणि मांड 10 रुपयाचं तिकीट आहे आणि गोईंग टू ईशा फाउंडेशन. आणि ऐकायला काय म्हणता. नमस्कार युट्यूब फॅमिली, जय महाराष्ट्र. मराठी आणि हिंदी कोणालाच येत नाही. हिंदी तर सोडा, काहीच येत नाही, फक्त इंग्लिश. आणि मी जिथे आता उभा आहे गांधीपुरमचं बस स्टँड. इकडून स्टेशनपासून आपल्याला ऑटो घेण्याची गरज नाही. ते लोक खूप पैसे घेतात. त्याच्यासाठी तुम्ही काय करा, स्टेशनच्या बाहेरच बस भेटते गांधीपुरमसाठी. गांधीपुरम बस स्टँड हा मेन बस स्टँड आहे जिथून तुम्हाला ईशा फाउंडेशनसाठी बस भेटेल. तर तुम्ही 10 रुपये देऊन या बस स्टँडला या. आणि तिथून फक्त खर्च 10 रुपये तुम्हाला ह्या गांधीपुरम बस स्टँडला यायचं. गांधीपुरम बस स्टँड. मराठी हिंदी इल्ला, ऑनलीशे इंग्लिशा आणि तर तमिळनाडू. ओके, तर ह्या गोष्टी करून या. बाकीचे मी तुम्हाला डिटेल्स पुढे देतो बस ते कुठून लागते तिथून. भाई मला काही समजत नाही आहे. आणि सगळेजण माझ्या तोंडाकडे असं बघतात तसं काय मी आतंकवादी आहे, मी ज्या लँग्वेजमध्ये बोलतो आहे. आणि मागच्या छोटा प्रॉब्लेम नव्हता झाला कारण मी बस पकडून डायरेक्ट गेलो. पण यावेळेस कसं तुम्हाला सर्व डिटेल्स द्यायचं आहे. तर आता बरोबर या गेटावरच उभं आहे मी. आणि इकडे थोडं नाश्ता चाय ते पितो आहे. आणि मग D14 बस पकडायची ईशा फाउंडेशनला. चाय दिला, चायचा ग्लास बघता का. या चाय प्यायला. सकाळ झाली तमिळनाडूमध्ये. अजून तुम्ही बघताय हा मेन अड्डा बरं का गांधीपुरम. स्टेशनवरून उतरलं तर गांधीपुरमला बस किंवा ऑटो पकडून यायचं. ऑटोवाला 80 रुपये घेईल, बसवाला 10 रुपये घेईल. जे आपल्याला योग्य वाटतं ते पकडून या गांधीपुरमला यायचं. इकडे D14 बस जाईल ईशा फाउंडेशनला, जे तुम्हाला आदियोगीला घेऊन जाईल. बाकीचे सगळं इन्फॉर्मेशन देतो मी. आता पितो चहा. चाय पिल्याच्या नंतर तुम्हाला बाकीची इन्फॉर्मेशन देतो. काही बसमध्ये बसलोय मी आणि बस आपल्याला D14 बस भेटली आहे. आणि वरती काहीतरी मी लिहिलं होतं, म्हटलं लेडीज सीट आहे का बघा होतं. त्याचं ट्रान्सलेट केलं मी. तर तिथं लिहिलं गेलं चोरापासून सावधान. आणि आपल्याला ईशा फाउंडेशनला घेऊन जाईल गाडी आता. आणि तिकडे हॉटेल बुक केलेलं आहे मी. तिकडचं हॉटेल्स पण तुम्हाला दाखवतो कसे बुक करू शकता आपण ईशा फाउंडेशनमध्ये. आणि बरंच काही आहे. महादेवाची एवढी चांगली प्रतिमा आहे तिकडे की शांतता. हे सर्व क्लिअर झाल्याच्यानंतर 21 दिवसासाठी तिकडे यायचं. 21 दिवसासाठी स्वतःला तिकडे मनुष्य माणसामधून रुक्त होऊन जायचं आपल्याला. चला, बस भेटली. एक्सायटेड खूप आहे. बस कधी निघते बघूया. बस भरते आणि त्यानंतर विशाल माने तुम्हाला भेटेल ईशा फाउंडेशन. आपली बस निघाली आहे आता जायला ईशा फाउंडेशनला. हर हर महादेव. आणि आता इकडचे जे निसर्ग असणार आहेत ते मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओच्या माध्यमातून. आणि आपल्यासाठी दुसरा स्वर्ग. आताच केदारनाथला गेलतो आणि आता ईशा फाउंडेशनला आलो फक्त आणि फक्त आपल्यासाठी. सो आपल्याला तिकीट घ्यायचं आहे. बसचं तिकीट घेतलं आहे. बसचं तिकीट फक्त 40 रुपये. गांधीपुरम बस स्टँड ते ईशा
32 किलोमीटरचं चार्जेस फक्त 40 रुपये. मोजायचे झाले तर आत्तापर्यंतचा खर्च ट्रेनचा पकडला 1240 आणि 10 रुपये बस, म्हणजे फक्त आणि फक्त 1250मध्ये मी ईशा फाउंडेशनला पोचतो आहे. आणि एवढ्या कमी दरामध्ये सांगायचं तुम्हाला नाही. मला बसेस खूप जोरात येतात आणि मला फोन करून येतील बाकीच्या इन्फॉर्मेशन ते. तर मंडळी, आपल्याला कसा वाटला आत्तापर्यंतचा प्रवास? तर आपण आता निघत आहोत ईशा फाउंडेशनला. लवकरात आपले देखील आणि माझे देखील दर्शन होणार आहेत महादेवांचे. आणि ती लांबून जेव्हा मूर्ती दिसते ना, आपल्या डोळ्यात अक्षरात पाणी येतात. चला तर मग ते फील आणि ते आशीर्वाद घेण्यासाठी मी चाललो तिकडे. आणि लवकरात लवकर तुम्ही पण ही व्हिडिओ बघून इकडे याल अशी मी महादेवाच्यांनी प्रार्थना करतो. तर तिकडे जाऊन मी तुम्हाला सर्व काही सांगणार आहे. आणि तिकडची स्थापना ते ज्यांनी बनवले त्यांचं नाव आहे श्री सद्गुरू. ह्यांनी मेडिटेशन म्हणजे काय, स्वतःला आपण ध्यानलीन कसं करू शकतो ते तिकडे त्यांनी मांडले. तिकडे खूप सारे लोक, फॉरेनचे खूप सारे वेगवेगळ्या कंट्रीचे लोक सगळं काही आपलं सोडून तिकडे राहतात. कोणी तिकडचं 6 महिन्याचा 21 दिवसाचा प्लॅन घेतात. चला तर मग बघूया पुढे. गाडी अशी काही भरली आहे आणि भेटतो मी तुम्हाला एक ईशा फाउंडेशनला. हे बघा, बस आपल्याला घेऊन आली. तर बस इथून एंटर करेल इन लिहिलं आहे. आणि हे बस सरळ गेल्याच्या नंतर इथं महादेवांचा आदियोगी टॅच्यू 112 फुटाची जी मूर्ती आहे ती इकडे बस इकडे आपल्याला थांबवेल. आणि पुन्हा आपल्याला मागे गेल्यावरती आतमध्ये जिकडे बाकीच्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्या आम्ही दाखवणार आहे, ज्या आम्ही सांगणार आहे. आता सध्या इकडचे दर्शन घ्या आपण. बस पार्किंग स्लॉट आहे. तर मंडळी, आपण पोचलो आहे आता. हे गेट आहे समोर जे तुम्ही पाहतात. आणि आता या साईडला आपले, जर आपण आतमध्ये रूम बुक केला असेल तर आपल्याला आपल्याकडे पहिले चौकशी करावी. चौकशी बोलतो, आपल्या सामानची इकडे चौकशी केली जाते. सामान चेक केलं जातं, त्याच्यानंतर आतमध्ये जाऊ आपण. आणि आतमध्ये तुम्हाला सगळे डिटेल देतो. आणि इकडे आपले लगेज वगैरे चेक केले जातील. आणि त्या साईडला बस स्टँड आहे, जिथून आपण आलतो ते बस स्टँड बघू शकता. आणि या साईडलाच सरळ महादेवांचा प्रतिमा आहे. आणि या साईडला आता मी चेकिंग करतो, तर चेकिंग काउंटर आहे. आणि आता चेकिंग करून मग आपण पुढे जाऊया. तर मंडळी, माझं सगळं झालं इकडचं फिलअप तेन करून. इकडं जर तुम्ही आतमध्ये रूम घेता तर इकडं तुमचे सगळं म्हणजे चेकिंग वगैरे केली जाते. तो फॉर्म बघितला जातो, तुमच्या हाताला एक बँड बांधली जाते. आणि हा समोरचा गेट आहे, आपल्याला आत जायचं, पण आतमध्ये फोन नॉट यूज आहे. त्याच्यासाठी मी आतमध्ये फोन जास्त नाही वापरू शकत. त्याचा प्रतीक आदियोगी टेम्पल, हे मला ह्या प्रवासामध्ये भेटलेले 2 मित्र, एक या साईडला दोघे पण नाशिकचे. आणि इकडे खूप सायलेंट राहावं लागतं, त्यासाठी व्हिडिओ शूट नाही आहे. मी पुढे भेटतो तुम्हाला. तर मंडळी, मी आतमध्ये आलो आहे, पण बोलल्याप्रमाणे इकडे मोबाईल जास्त यूज करून देत नाही. कारण हा निसर्ग फक्त बघण्यासाठी आहे आणि शांततेचा प्रतीक आहे. हे जे तुम्ही पाहत आहात हे सूर्यकुंड आहेत. ह्याच्यामध्ये 3 शिवलिंग आहेत, ज्याची परिक्रमा करून आपण स्नान करून बाहेर निघू शकतो. आणि इकडे चंद्रकुंडसुद्धा आहे. चंद्रकुंडमध्ये स्त्री स्नान करतात. आणि इकडच्या नंतर मग आपण पुढे जाऊन ध्यानलिंग आहे, तिकडं आपल्याला दर्शन घ्यायचे. आणि एक भवानी मंदिर आहे. त्याच्यानंतर आपण जाऊया आदियोगीचे दर्शन घेण्यासाठी.
हे ध्यानलिंगचं पेज आहे, स्पेस आहे. याच्यासमोर ध्यानलिंग आहे आणि अगदीच त्याच्यासमोर तिकडं खूप मोठी शिवलिंग आहे आणि त्याच्यासमोर हे नंदी महाराजांचे आपले दर्शन होतात. ह्यांचे दर्शन घ्या. मी तुम्हाला थोडक्यात आतमधले जे शिवलिंग आहे त्याचे दर्शन घडवतो. आपण हे पाहून घ्या. हे चाललेत बघा. पाऊस पडायला चालू झाला इकडे पण, कारण पावसाचाच महिना आहे म्हटलं तर पाऊस असणारच, पण सकाळी नव्हता. हा गेट आहे जो ध्यानलिंगला आणि आतमध्ये मेन शिवलिंग आहे, म्हणजे ज्योतिर्लिंग आहे. शिवलिंग, सॉरी, माफ करा. त्याच्या दर्शनासाठी तिथूनच समोर हा रस्ता जातो. 120 मीटर आहे. आपण चालत पण जाऊ शकतो किंवा बैलगाडीने पण जाऊ शकतो. आता पाऊस पडतो ॲक्च्युली. तर मंडळी, पाऊस थांबला आहे आणि पाऊस जो पडत होता तो काही प्रमाणात पूर्णच कमी झाला. तर आपण चालत चालत जाऊया. आजचा एक दिवस आणि उद्याचा देखील दिवस इकडेच आहे. उद्या संध्याकाळी निघणार आहे. 1 दिवसासाठी रूम घेतला होता. रूम एवढा भारी आहे ना, 990 रुपये 1 डेसाठी. त्यामुळे 2 जण राहू शकतो. जर तुम्ही 2 जण आलं तर एकाला शेअर 500 रुपये पडतं. खूप छान. त्याचा देखील मी व्हिडिओ बनवणार आहे. पण मी खूप थकलो होतो तर झोपून गेलो. आणि शांतता, मेडिटेशन, म्हणजे या इकडे आतमध्ये जास्त करून अलाउड नाही आहे, त्यामुळे जास्त शूट नाही करू शकत आहे. बाकी भरपूर आहे. तुम्हाला जागोजागी अशी कॅन्टीन दिसतील इकडे. तर खाण्यापिण्याचं पण काही टेन्शन नाही या बरेच बाजूला. आणि जे आपलं समोर दिसत आहेत महादेव, बकरी. तर दुसऱ्यांदा महादेवांचे दर्शन घेतोय. दुसऱ्यांदा एवढं छान वाटतंय मला. हा प्रसंग शब्दात मांडण्यासारखा नाही आहे. महादेवांचं दर्शन. त्याच्याच खाली इकडे एक शिवलिंग आहे जिकडे आपण पूजा अभिषेक करू शकता, जल वाहू शकता, महादेवांची आराधना करू शकता. आणि ते जर रात्री जो होणार आहे कार्यक्रम असतो तो इकडेच भरला जातो. इथून सगळा बघितला जातो आणि आपण देखील त्याच्यामध्ये आज सामील होणार आहे. त्याची तयारी चालू केली आहे लोकांनी. महादेवांच्या अंगामध्ये बघा रुद्राक्षी माळ, किती मोठी रुद्राक्षी माळ. सगळे ओरिजिनल रुद्राक्ष आहेत. माझ्याच मागे बघतायत शांततेचं प्रतीक, देवांचे देव महादेव प्रभू. हे बघा, आपण इकडे आलात तर आपल्याला बघण्यासाठी, दर्शन घेण्यासाठी ध्यानलिंग, तिरुपती, नंदीदेव, हे देवीचं भवानी मंदिर,
सूर्यकुंड, चंद्रकुंडमध्ये स्त्री आंघोळ करतात आणि सूर्यकुंडमध्ये आपण म्हणजे पुरुष. चला आता इकडचं थोडं आपलं फिरून झालं, पुन्हा एकदा जाऊया रूमकडे. मोबाईलला चार्ज करूया. संध्याकाळचं जे आता 7 वाजता जो कार्यक्रम होतो बघण्यासारखा, तो मी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ दाखवणार आहे. ती व्हिडिओ पूर्ण बघा तुम्ही. आणि आता जातो मी. काही सकाळपासून जेवलो नव्हतो, म्हटलं जाऊन जरा जेवतो. असं वाटते जाऊच नाही इकडे. तर मंडळी कसं वाटतंय आपल्याला आतापर्यंतचा प्रवास? तर चला मंडळी, इकडचं माझं सर्व झालेलं आहे आणि मी पुन्हा आतमध्ये रूममध्ये जात आहे आणि मोबाईल त्यांनी चार्ज करावा लागेल, कारण संध्याकाळी जे कार्यक्रम होणार आहे तो मला पूर्ण व्हिडिओ बनवायचा आणि तो भाग 2मध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे. न वेळ घालवता मी जातो रूमवर. मोबाईल चार्ज करून तुम्हाला डायरेक्ट भेटतो संध्याकाळी बरोबर 6:30 वाजता, जिथं तो कार्यक्रम होणार आहे. हर हर महादेव. मित्रांनो, मी बसलो इकडे मस्त जमिनीवरती. थोड्याच वेळामध्ये 7:15ला कार्यक्रम चालू होईल, जिकडे महादेवांच्या स्टॅच्यूवरती एक असा भव्य दिव्य असा सर्वात मोठा प्रसंग जो मी स्वतःच्या या डोळ्याने बघणार आहे आणि व्हिडिओमधून तुम्हाला देखील दाखवणार आहे. आणि मी महादेवांकडे हीच अपेक्षा, महादेवांकडे हेच आशीर्वाद मागतो की जे कोणी माझे व्हिडिओ बघतायत त्यांना देखील तू लवकर या जागेवरती बोलव आणि तुझे दर्शन घडव. तर हर हर महादेव. मी बसलोय, थोड्या वेळात कार्यक्रम चालू होईल. थोड्याच वेळात कार्यक्रम चालू होतोय आणि ही लाईन आहे. ह्या लाईनीच्या आतमध्ये बसायचं, लाईनीच्या पुढे नाही. तर आपण बरोबर समोरच बसलोय, ज्याच्यामुळे व्यवस्थित आपल्याला महादेवांचे दर्शन घेता येईल. ओम नमः शिवाय. शेवटी देवाला एकटं सोडले सगळ्यांनी, कारण सगळे लाईनीच्या ह्या साईडला उभे आहेत आणि पूर्ण वाट इकडे मोकळी आहे, जिकडं फक्त देव आहेत आणि फक्तच देव आहेत. बाकी सगळे मनुष्य, मोबाईल्स, कॅमेरे सगळे या साईडला आहेत, या लाईनीच्या या साईडला पलीकडे जिथं मी पण बसलोय. ते बघा, पूजा करून आलेत. आता पूजा करून सरळ आले आहेत महादेवांकडे.
नमस्कार. आत्ताच जो कार्यक्रम होता तो पूर्ण झाला आहे. अक्षरशः डोळ्यातून पाणी येतं जेव्हा आपण स्वतःच्या डोळ्याने बघू. आता व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही बघा, पण आपण प्रयत्न करा की लवकरात लवकर इकडे महादेवांचे दर्शन घ्या. खूप भव्य दिव्य, शब्दात नाही मांडू शकत एवढं, म्हणजे एवढं भारी आहे. हर हर महादेव, स्वयं महादेव प्रकट झाल्यासारखं आहे. मी पूर्ण पूर्ण एक थेंब किंवा जरा क्षण पण नाही मी हे केलं आहे, स्किप केलेलं आहे किंवा थांबवलेलं आहे. आपण पण दर्शनाला या. हर हर महादेव. नमस्कार मंडळी. तर खरं सांगा कसं वाटते व्लॉग. खरंच आवडत असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि कमेंट नक्कीच करा. तर मला अपेक्षा आहे तुम्ही सबस्क्राईब तर नक्कीच करणार. तर मंडळी इकडचं झालं, मी जसं बोलल्याप्रमाणे जो पूर्ण रेकॉर्ड केला आहे 14 मिनटं, मी ह्याच्यानंतर ते अपलोड करणार. त्याच्यानंतर तुम्ही ती पूर्ण व्हिडिओ बघू शकता. एकदम शांततेत एकटे असताना ऐका, कानामध्ये कॉर्ड लावून. तुम्हाला अतिशय खूप छान तुम्हाला अशी फील वाटेल की तुम्ही तिथे आहात. तर हे सूर्यकुंड आहे जिथं मी सकाळचा तुम्हाला व्हिडिओ दाखवला होता. आणि मी आता चालू रूमकडे. आणि माझं रूम एक मोबाईल बिलकुल अलाउड नाही आहे. जे 1-2 दिवसासाठी थांबते त्यांच्यासाठी, कदाचित ज्यांनी पॅकेज घेतले त्यांच्यासाठी अलाउड असेल. कारण बाकीच्या व्लॉगमध्ये तुम्ही बघू शकता त्यांना ऑथॉरिटी असते सगळं काही रेकॉर्ड करण्यासाठी. आपण एवढे मोठा अजून व्लॉगर नाही आहेत. हरकत नाही, महादेवाच्या कृपेने आज ना उद्या आपण हो. तर चला, मी ह्या रूममध्ये आता थांबलो आहे. ज्याच्यासाठी मी 1000 रुपये पे केले तो रूम तुम्ही पहा. म्हणजे जर तुम्ही 2 जण आलात किंवा 3 जण आलात, तुम्हाला म्हणजे पुरेसा पूर्ण रूम भेटून जातो. चला तर रूम पाहून घ्या. तर मित्रांनो बघा, हा आहे रूम. इथं लिहिलं गेलं आहे नॉट यूज फोन. कसा वाटते रूम तुम्हाला सांगा. इकडे हा एक स्टूल बसण्यासाठी, 2 बेड, एक हा बेड आणि एक हा बेड. इथं मी माझी बॅग ठेवली आहे. आणि इकडे आपल्याला एक टॉवर आणि लॉकर भेटलं जातं. आणि वरती ही AC. आता नॉन AC म्हणून AC बंद आहे, ते AC नाही आहे इकडे रूममध्ये. आणि एक समोर ही प्रतिमा महादेवाची. आणि इकडे एक अजून एक प्रतिमा आहे, देवीची असेल, मला माहिती नाही म्हणून. आणि हा आपल्याला तांब्याचा कॉपरचं पाणी पिण्यासाठी आपल्याला रूम. एक मच्छरदाणी आणि इथे काय अजून तुम्हाला ठेवण्यासाठी सामान. आणि हा टॉयलेट देखील दाखवतो, मस्त मोठा व्यवस्थित. आणि बस हेच होतं. एवढा रूम आहे. 990 रुपये तुम्हाला आतमध्ये 2 जणांसाठी पुष्कळ होतात. त्याच्यामध्ये तुम्हाला भेटेल AC घेतलात तर 1300 रुपये 2 जणांचे. आणि ह्याच्यामध्ये मॅक्झिमम 3 जणांचे आहेत जे तुम्ही घेऊ शकता. एकदम छानचा कपडे टाकायला हँगर वगैरे तुम्हाला सर्व काही दिलं जातं. तर हे होते रूम. शिव सकाळ सर्वांना. तर आता वेळ झाली तू निघण्याची. ट्रेन आहे 9ची, पण बस आपल्याला लवकर पकडावी लागते. पहिली बस आहे ती पकडून आपण निघत आहोत. चला तर मग हॉटेलचे बाहेर. आणि हेच म्हणजे इकडे आपलं जे तिकीट्स वगैरे आपण बुकिंग करतात इकडं आपलं चेकिंग केलं जातं. त्याच्यासमोर पुन्हा एकदा नंदी महाराजांचे दर्शन घेऊन आपण पुढे निघूया. आणि हा जो स्पेस आहे हा आहे सूर्यकुंडचा. त्याच्यासमोर एक तुम्हाला दिसत असेल एकदम समोर हे आहे ध्यानलिंग. आणि त्याच्याच बाजूला सूर्यकुंड. आणि त्याच्याच थोडं पुढे आलो इथे कॅन्टीन आहे. कॅन्टीनच्याच समोर हे इकडे बसचे टाईम टेबल आहे, येण्याचे पण सकाळचे आणि जाण्याचे पण. ते देखील मी तुम्हाला इथे दिले, स्क्रीनशॉट काढू शकता. आणि हे काय इकडचं जाऊशे तर बिलकुल नव्हतं वाटत, पण आता काय करणार, वेळेनुसार आपल्याला पुढे जावं लागते. तर इकडचं पूर्ण मी कव्हर अप केलं. अजून मला दुसरी जागा